नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये दिवाळीला मोबाईल आणि बोनसचे किती पैसे मिळणार आहेत याच्याविषयी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। सोबतच ज्या महिलांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला आहे किंवा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला आहेत, अशा सर्व महिलांना कोणकोणत्या गोष्टींचा लाभ मिळणार आहे। सोबतच ज्या माता भगिनींना रक्षाबंधनला दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये भेटले होते आणि त्यांना अजून सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये भेटले नसतील, तर ते कशा पद्धतीने भेटणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघून घेऊयात। आता समजा लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला दुसरा टप्पा 14 ते 17 ऑगस्टमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी मिळाला असेल, तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता का अजून भेटलेला नाही। आता याच्यामध्ये भरपूर अशा महिला आहेत की त्यांना 4,500 रुपये मिळालेले आहेत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे। परंतु शासनाने सांगितल्याप्रमाणे आता ज्या माता भगिनींचे फॉर्म पात्र असतील त्यांना मोबाईल आणि बोनस दिला जाणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला एका जरी महिन्याचे पैसे भेटले नसतील तर तुम्हाला डायरेक्ट 7,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये आणि मागच्या 3 महिन्यांचे 4,500 रुपये असे मिळून 7,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। परंतु तुमच्या खात्यासोबत आधार लिंक असलं पाहिजे। जर तुम्ही पोस्ट बँक, SBI बँक किंवा युनो बँकेचं खातं दिलं असेल आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, सोबतच तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल, तर तुम्हाला मोबाईल बोनस तर दिला जाणार आहे। सोबतच अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत। त्याच्यामुळे ज्या माता भगिनींनी पोस्ट खातं खोललेलं आहे किंवा अजून खोललेलं नसेल, तर त्यांनी सर्वात मोठी अपडेट लक्षात घ्यायची आहे। जर तुम्ही सरकारी पोस्ट बँक खातं खोललं तर तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। अजून ज्या महिलांना एकही रुपया आलेला नसेल, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण जॉईंट खातं दिलं आहे का किंवा आपलं सेपरेट खातं दिलं आहे का। जर तुम्ही जॉईंट खातं दिलं असेल तर तुमच्या खात्यावरती एकही रुपया येणार नाही। तुमचं सेपरेट खातं असणं आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यावरती 3 महिन्यांचे 4,500 रुपये येऊ शकतात। आणि सोबतच 10 ऑक्टोबरच्या अगोदर तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये येणार आहेत। म्हणजे तुम्ही कोणते जरी बँकेचं खातं दिलं असेल तरी पण काय अडचण नाही, कारण 90% महिलांनी आधार लिंकिंग केलेलं होतं। त्याच्यामुळे रक्षाबंधनला पैसेसुद्धा आलेले आहेत। तसेच काही महिला अशा आहेत की त्यांना मोफत गॅसचे सुद्धा पैसे आलेले आहेत। परंतु अशा काही महिला आहेत की त्यांना अजून एकही रुपया आलेला नाही। त्या महिलांनी लवकरात लवकर आपलं खातं ॲक्टिव्ह आहे का, जर तुम्हाला पैसे आले नसतील, जर आले असतील तर तुम्हाला बोनस तर दिलाच जाईल। सोबतच शासनाने घोषित केल्याप्रमाणे मोबाईलसुद्धा दिला जाणार आहे। आता राज्यामध्ये भरपूर अशा महिला आहेत की त्यांना पैसे आलेले नाहीत, तर त्यांनी सर्वात मोठी अपडेट लक्षात घ्यायची आहे। तुमचं OTP व्हेरिफिकेशन असेल, सोबतच आधार लिंकिंगची प्रोसेस असेल, या सर्व गोष्टी जर तुम्ही केलेल्या असतील तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट 7,500 रुपये येणार आहेत। कारण राज्याचे बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे सरसकट सर्व महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार आहे। आता लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत। त्याची तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे की 10 ऑक्टोबरच्या अगोदर राज्यातील सरसकट सर्व महिलांना 7,500 रुपये जमा होणार आहेत। काल भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत। त्याच्यामध्ये अशा महिला आहेत की त्यांनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेला होता आणि त्यांना अजून 1 रुपयासुद्धा आलेला नाही, तर त्यांना ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे या 2 महिन्यांचे टोटल मिळून 3,000 रुपये आणि मागच्या महिन्यांचे 4,500 रुपये असे मिळून 7,500 रुपये आल्यामुळे भरपूर महिला आनंदी झालेल्या आहेत। आता त्या महिलांना दिवाळीला बोनस तर दिला जाणार आहे। शासनाने अजून बोनस किती देणार आहेत हे घोषित केलेलं नाही, परंतु एवढं घोषित केलेलं आहे की बोनस हा 100% दिला जाणार आहे आणि मोबाईलसुद्धा 100% दिला जाणार आहे। परंतु तुम्हाला 1 रुपया आलेला नसू द्या, तुमचा फॉर्म फक्त पात्र असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला मोबाईल बोनस दिला जाणार आहे। सोबतच मागच्या जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रत्येकी महिन्याला 1,500 रुपये प्रमाणे 7,500 रुपये तुमचं पोस्टाचं खातं असेल किंवा वेगळं खातं असेल, परंतु तुमचा फॉर्म पात्र असणे आवश्यक आहे।
जर तुमचा फॉर्म रिजेक्टेड असेल किंवा इनपेंडिंग असेल आणि जरी तुम्ही पोस्टाचं खातं दिले असेल तरी पण या योजनेचा तुम्हाला 1 रुपयासुद्धा भेटणार नाही, कारण राज्यातील ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्या माता भगिनींना ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे भरपूर महिला आनंदी झालेल्या आहेत। त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे शासनाने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मोबाईल बोनस तर दिलाच जाईल, सोबतच अनुदानसुद्धा दिले जाणार आहे। आता पोस्ट बँक मी सारखं का सांगत आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, पोस्ट बँकेचं खातं सरकारी खातं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला मागच्या 3 महिन्यांचे सोबतच ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यांचे पैसे सोबतच मोफत गॅससाठी सुद्धा पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत, त्यांना 7,500 रुपये आलेले आहेत। तर एका ताईंनी कमेंट केलेली होती की माझ्या खात्यावरती पैसे आलेले होते परंतु मी चेक केलेले नव्हते, म्हणजे त्यांना फक्त मेसेज आलेला नव्हता। जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला पैसे आलेत का नाही, तर तुम्ही तुमचा स्वतःचा बँक बॅलन्स चेक करायचा आहे, कारण भरपूर महिलांनी रेशनधारक असल्यामुळे KYC अगोदरच केलेली होती आणि या योजनेमध्ये भरपूर महिलांनी नवीन खाते खोललेलं होतं, परंतु त्या खात्यामध्ये बॅलन्स न ठेवल्यामुळे ते खातंसुद्धा बंद पडलेलं आहे। त्याच्यामुळे आधार लिंकिंग असलं तरी पण त्याचा काही उपयोग नाही, कारण तुमचं खातं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। आता राज्यामध्ये भरपूर अशा महिला आहेत की त्यांना पैसे आलेले आहेत, परंतु 10% अशा महिला आहेत की त्यांना अजून 1ही रुपया आलेला नाही। तर ताईंनो, काळजी करायची काही गरज नाही। तुम्हाला सांगितलेल्या या 5 अपडेट लक्षात घ्या। पहिलं म्हणजे तुम्ही कोणत्या पण बँकेचं खातं खोललेलं असू द्या, खातं फक्त ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे। तुम्ही अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅससाठी जरी फॉर्म भरलेला असला तरी पण तुम्हाला 2 योजनांचा लाभ मिळणार आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, पहिलं काम झालं आधार लिंकिंगचं, दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे OTP व्हेरिफिकेशनचं, तिसरं जे महत्त्वाचं काम आहे म्हणजे आपलं आधार लिंकिंग ॲक्टिव्ह आहे का ते चेक करणं, चौथं म्हणजे आपलं खातं चालू केलं त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवला आहे का आपण, ते ॲक्टिव्ह आहे का हे चेक करणं हे आपलं काम आहे। ही 4 कामे तुम्ही केली असली तर तुम्हाला दिवाळीला बोनस दिला जाईल, सोबतच गिफ्ट म्हणून मोबाईलसुद्धा शासनाने घोषित केलेला आहे। परंतु शासनाने तुमच्याकडून मतांचं बक्षीससुद्धा मागितलेलं आहे, परंतु अशा महिला आहेत की त्यांना अजून 1ही रुपया आल्या नमुळे त्या महिलांनी अशासुद्धा कमेंट केलेल्या आहेत की आम्ही मतदानाचं गिफ्ट देणार नाही। तर ताईंनो, सर्वात महत्त्वाचे अपडेट लक्षात घ्या, तुम्हालासुद्धा पैसे येणार आहेत, कारण जोपर्यंत तळागाळामध्ये सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही, सोबतच रेशनधारक महिलांनी KYC केलेले नसेल, पोस्ट बँक खातं खोललेलं नसेल, तर या सर्व महत्त्वाच्या अपडेट लवकर करायच्या आहेत। जर लवकर नाही केल्या तर तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत, कारण पोस्ट खाते दिलेल्या 90% महिलांना पैसे आलेले आहेत। जर माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापाशी शेअर करा।